महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी। मुंबईतल्या जागा वाटपाचं महाविकास आघाडीचं भिस्त घोंगडं अजूनही कायम आहे। 2019 ला जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर 16 जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे आणि काही जागांवर 3ही पक्ष तर काही जागांवर 2 पक्षांचा दावा कायम आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीतही मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा होत राहील। शिवसेना ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे, तर त्यातल्या काही जागांवरती काँग्रेसही आग्रही आहे। राष्ट्रवादीने मुंबईतल्या 5 ते 7 जागांवरती आपला दावा सांगितलाय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, पेच सुटतोय असं वाटत असतानाच नवीन पेच निर्माण होतोय। काय घडतंय महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या जागेवरून? प्रज्ञा, महाविकास आघाडीची कालची ही दुसरी बैठक होती, ज्यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा मुंबईतील ज्या 36 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचं जागा वाटप हे केलं जाणार आहे। त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट हे 20 ते 22 जागांवर आग्रही आहे। काँग्रेस आपण जर बघितलं तर 13 ते 15 जागा ह्या त्यांना हव्याच आहेत आणि तसा 18 जागांचा प्रस्ताव काँग्रेसनं समोर ठेवलेला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 5 ते 7 जागांचा हा प्रस्ताव समोर ठेवला आहे। 20 जागा ज्या आहेत म्हणजे 2019 ला जिंकलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांनी 20 जागा, ज्यामध्ये 14 शिवसेना संयुक्त शिवसेना 14 जागा जिंकली, त्यामुळे ह्या 14 जागा बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा आणि काँग्रेसच्या 4 जागा आणि सपाची 1 जागा अशा 20 जागा बाजूला ठेवल्या। तर 16 जागांवर या महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांच्या चर्चा होतीये। त्यामध्येच ही चर्चा ज्याचा मेरिटनुसार हे खरं तर जागा वाटप केलं जाईल असं नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे दुसऱ्या बैठकीनंतरही जो अंतिम निर्णय होतोय जागा वाटपाचा तो झालेला नाहीये। आता यामध्ये प्रामुख्याने मी जसं आधी सांगितलं की काही ज्या जागा आहेत ज्यामध्ये काँग्रेस त्यासोबत शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे, 1 ते 2 जागा अशा आहेत ज्यामध्ये 3ही पक्ष आग्रही आहेत आणि त्यामुळे हा जेव्हा गुंता सुटेल तेव्हा मुंबईचं हे जागा वाटप पूर्ण होईल। ही सुद्धा माहिती आहे की जसं मी आधी सांगितलं की मेरिटनुसार जेव्हा जागा वाटप होणार आहे तेव्हा पहिल्यांदाच खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे 2019 ला एकत्रित लढले होते, मात्र शिवसेना महाविकास आघाडी जेव्हा एकत्र झाली तेव्हा पहिल्यांदाच हे 3ही पक्ष एकत्र लढत आहेत आणि यामुळेच कुठेतरी काही जागांमध्ये थोडासा चर्चा होतीये। मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांचं असं म्हणणं आहे की पुढील 1 ते 2 बैठकामध्ये यावर अंतिम निर्णय केला जाईल आणि जी माहिती सूत्रांकडून मिळते ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटच हा मोठा भाऊ मुंबईतील जागा वाटपामध्ये असेल, ज्यामध्ये 20 ते 22 जागा शिवसेना ठाकरे मोठा भाऊ मुंबईतला ठरणार असेल वेदांत, तर कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतायत आणि त्या अनुषंगानं आणखी किती बैठकांमध्ये यावर तोडगा निघेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। अपडेट जाणून घेत राहू वेदांत, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।